आदित्य ठाकरे ने मुंबई के मुंबादेवी मंदिर कॉरिडोर परियोजना का विरोध किया है। आज मुंबादेवीचं दर्शन तर घेतलंच, नेहमी इथून आशीर्वाद घेऊन प्रेरणा घेऊन पुढे निघत असतो, ताकद घेऊन आम्ही कुठचीही महत्वाची निवडणूक असेल, कार्य असेल, इथूनच येऊन आम्ही ताकद आणि प्रेरणा घेत असतो। पण एक महत्वाची घटना म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या कानावर जी येत आहे, तिकडचे जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी बैठक लावली होती आणि त्या बैठकीत ह्या परिसराचं ब्युटिफिकेशन, सुशोभीकरण ह्याच्यावर चर्चा झाली। बरं, ही चर्चा होत असताना मंदिर प्रशासनाला विश्वासात घेतलेला नाहीये। आजूबाजूचा जो दागिने बाजार आहे, अनेक दुकानं आहेत, हजारो दुकानं आहेत, छोटी मोठी दुकानं आहेत, अनेक वर्ष म्हणजे काही दुकानं तर मला वाटतं 200 वर्षापूर्वीची आहेत, त्यांना देखील विश्वासात घेतलं नाहीये। आणि ब्युटिफिकेशनच्या नावाखाली इथे जी लोकल इकॉनॉमी आहे, स्थानिक जे अर्थचक्र आहे, ते बंद पाडण्याचा प्रयत्न आहे। हे कोणासाठी होत आहे, काय होत आहे आम्हाला माहिती नाही, पण आम्ही याच्या विरोधात लढणार। मुख्य गोष्ट हीच आहे की बरोबर ह्या मंदिराच्या मागे, आणि आपण पण जाऊन पाहून या, मंदिराच्या मागे मला वाटतं 17 मजल्याची इमारत बांधण्याचा प्रयत्न आहे। ती 17 मजल्याची इमारत पार्किंगसाठी बांधली जाते आणि मंदिराच्या एवढ्या जवळ आहे। उद्या ह्याच्यातून काही सिक्युरिटीचा धोकाही निर्माण होऊ शकतो। आपण पाहताय मंदिराच्या आसपास सिक्युरिटीचा मोठा एक विषय असतोच। तसंच दुसरी बाजू म्हणजे आत्ताच या मंदिराच्या मागे जिथे नवरात्रीमध्ये अनेक वर्ष मंदिर प्रशासन तिथे थोडी सोयीसुविधा करायची, भक्तांसाठी भाविकांसाठी जे यायचे मंडप टाकायची, तिथे आता बीएमसीनी खटारा यार्ड केलेला आहे। गाड्या खटाराच्या, बाईक खटाराच्या, कचरा असेल, डम्पिंग ग्राउंड झालेला आहे, मस्किटो म्हणजे आपले डास, हे सगळं पूर्ण डासाचं साम्राज्य पसरलेलं आहे। डेंगी, मलेरिया ह्याला सगळ्याला आपण पाहतोय, हे इन्व्हिटेशन आहे, आमंत्रण आहे। आणि हे सगळं होत असताना एका बाजूला अयोध्याचं पथ असेल, एका बाजूला तसंच वाराणसीचं असेल, आपण पाहताय हे पूर्ण प्लॅनिंगच्या खालती ट्रस्ट कुठची तरी घेते आणि मी एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला देते। ती ट्रस्ट कोणाची असते, काय असते, हा विषय तो उद्भवतोच। पण मुख्य गोष्ट म्हणजे मला सांगण्यात येते की जे मागचा शाळेचा प्लॉट होता, त्याला एका दिवसात म्हणजे 24 तासाच्या आत 12 तासामध्ये त्याचं रिझर्वेशन बदललं गेलं, त्याचं रिझर्वेशन पार्किंगचं केलं गेलं। मग एक नागपूरची कंपनी आहे, त्या नागपूरच्या कंपनीचा तुम्ही शोध लावा कोणाच्या जवळ आहे, त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं। आचारसंहितेच्या 1 दिवस आधी ते काम सुरू झालेलं आहे आणि एवढे झपाट्याने काम सुरू झालं की फायलिंग वगैरे झालं। मग थोडं नाटक म्हणून स्थानिक कोणतरी आमदार येतात, सांगतात आता काम थांबवा, निवडणूक आली। पण निवडणूक झाल्यानंतर मला वाटतं हा परिसर देखील त्यांचे जे उद्योजक मित्र आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टर मित्र आहेत त्यांच्या घशात घालण्याचा हा भाजपचा प्लॅन आहे। त्याला आम्ही विरोध करणार, आम्ही मुंबईकर म्हणून विरोध करणार। लाडकी बहीण योजनेमध्ये आता आजच पुण्यात मुख्यमंत्री असं बोलले की या योजनेमध्ये जर सरकार आमचं राहिलं तर वाढ करण्यात येईल, 1.5 ते 2 होतील, 2 ते 3 हजार। मला वाटतं आत्ताच करा ना, मग सरकार आमचं येतं आणि ते आम्ही वाढीव देणारच आहोत। मुख्य गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे त्यांच्याच पक्षांमधून, त्यांच्याच मित्र पक्षांमधून कोणीतरी बोललंय की मतं मिळाली नाही तर आम्ही परत घेऊ। या धमक्या तर लाडक्या बहिणींना देतच आहेत। पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एका बाजूला ते होत असताना असं मी सांगितलं, आपली हिंदू मंदिरं त्यांच्या जागा कॉरिडॉरच्या नावाखाली घेतली जात आहेत। आपण मंदिराच्या मागे जाऊन पहा, डम्पिंग यार्ड केलेलं ह्या मिंदे सरकारनी आणि 17 मजल्याची इमारत म्हणजे जी पूर्ण मंदिरावर झाकून टाकेल कार पार्किंगसाठी। कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, कोणासाठी हे काम केलं जाते, का एका दिवसात सगळं बदललं गेलं, का हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं, भाजप का या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे आहे, काही भाजपची संबंध आहे का, हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात 199 कोटी रुपयाचा जाहिराती संदर्भात जी आर राज्य सरकारने सगळ्या जाहिराती ते रद्द करून बहिणींना दिलं तर वाढीव अजून देता येईल, तर दूतांना देतात त्याच्यापेक्षा हे ना द्या। देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना या योजना काय कळणार? ते बीसीसीआय बद्दल बोलतात का? आदित्यजी, आपण पाहिलं असेल योजना आम्ही सुरू केल्या होत्या, त्या योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्या होत्या, त्यामुळे आता पुन्हा जर त्यांना मतं दिलं तर नक्कीच लाडका माझा कॉन्ट्रॅक्टर ही योजना आम्ही बंद पाडली होती आणि पुन्हा एकदा पाडू। आदित्यजी, आपण पाहिलं असेल देवेंद्र फडणवीस यांनी अशी देखील एक टीका केली की तुम्ही जी साईट होती ती स्क्रॅच करण्याचा तुम्ही प्रयत्न केला, म्हणजे महाविकास आघाडी करून लाडकी बहीण योजनेची। मला वाटतं बघा, ह्याच्यात आता तुम्हाला माहिती आहे त्यांची इमेज जी महाराष्ट्रात आहे, सत्य परिस्थिती लोकांना माहिती आहे, ती किती खोटं बोलतात आम्हालाच नाही, त्यांच्याच आजूबाजूच्या लोकांना विचारा, काही त्यांचेच भाजपवाले त्यांना विचारा, इथे राजपुरोहितजी त्यांना विचारा, अनेक असे लोक आहेत, प्रकाश मेहता जी असतील, विनोद तावडे जी असतील, त्यांना विचारा। मला त्याच्यात जायचं नाही। आज मी ह्या विषयासाठी आलेलो आहे, इथे जे काही सुशोभीकरण होईल, इथे जे काही विकास होईल, तो विकासाला कोणाचाच विरोध नाहीये, ना मंदिराचा विरोध आहे ना दुकानदारांचा विरोध आहे। त्यांचं म्हणणं एवढंच आहे की वर्षानुवर्ष, 200 वर्ष असतील, 250 वर्ष असतील, जी मंदिरं इथपर्यंत राहिलेली आहेत, जे पिढ्यानपिढ्या हा धंदा इथे चाललेला आहे, मग दागिना बाजार असेल किंवा आजूबाजूचे सगळे दुकान असतील ते, आणि मंदिर जे ट्रस्ट आहे, मंदिर न्यासाला देखील विश्वासात घेऊनच काम झालं पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे मागचं कारपाक रद्द झालं पाहिजे।
प्लिंथ लेवल पर्यंत जी बिल्डिंग आलेली आहे ती मंदिराला हँडओव्हर करा, तिथे सभाळ मंडप करा, तिथे मंदिराचं जे काही भाविकांसाठी करतात ते करा. पण तिथे 17 मजल्याची इमारत कुठच्या तरी एका कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालणं आणि मग परिसर कॉरिडॉर म्हणून घेणं आणि मग अदानी असतील किंवा कुठच्या तरी उद्योजक येणारच आणि घेणारच, त्यापेक्षा मंदिराच्या हातात राहिलं, मुंबादेवी मंदिर न्यासाच्या हातात राहिलं तर काय गैर आहे? मुख्यमंत्री असं म्हणतात की पुरून उरलो नाही तर सावत्र भावावर मात करून आलेलो आहे. मला वाटतं थोडी तरी त्यांनी लाज ठेवायला पाहिजे. 20 वर्ष ज्यांच्यासोबत ज्यांनी काम केलं, पूर्ण आयुष्य राजकीय जीवनात असेल, मग तुम्ही पूर्ण सामाजिक ओळख असेल, ज्यांनी दिली, ज्यांनी तिकीट दिलं, तुम्हाला मंत्रीपद दिलं, युडी मिनिस्टर केलं, निर्लज्जपणाचा काहीतरी एक अंत असतो, तो देखील या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी पार केलेला आहे. ही लाज आहे की काय, म्हणजे ह्याला काय बोलायचं? मला वाटतं निर्लज्ज हा शब्द पण कमी पडेल. मुंबईतील राहुल गांधी यांच्या बीकेसी मधल्या सभेला आता वाहतूक पोलिसांनी परवानगी दिलेली नाहीये. सायन पुलाचं जे काम सुरू झालंय त्यामुळे वाहतूक कोणती होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. असं असलं तर चांगलं आहे. मला वाटतं एवढं जर सायन पुलावर लक्ष असेल तर तिथे बीएससीच्या बसेस वाढवल्या पाहिजेत. हे आमची मागणी होती, ती वाढवलेल्या नाहीयेत. तिथे वाहतूक पोलीस तिथे असायला पाहिजेत स्वतः उभे, ते आहेत की नाही हा एक प्रश्न, आणि जी गैरसोय होते तो पण एक विषय होतो. पण महत्वाची गोष्ट पुन्हा एकदा मी सांगतो, आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पाहतो या देशभरात भाजपाने वक्फवर एक वाद आणण्याचा प्रयत्न केला, निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण एका बाजूला ते होत असताना अयोध्येचं असेल, वाराणसीचं असेल, पंढरपूरचं असेल आणि आता मुंबादेवीचं देखील हे ब्युटिफिकेशनच्या नावाखाली कॉरिडॉर आणण्याचा प्रयत्न, त्याला आम्ही विरोध करू. इकडचे जे स्थानिक आमचे दुकानदार असतील, स्थानिक मंदिर न्यास आहे, त्यांना विश्वासात घेऊनच पुढचा विकास झाला पाहिजे.